सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति स्या जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वेताना ततायिनः। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण गीतेतील पहिला अध्याय आणि ज्ञानेश्वरीतील पहिला अध्याय श्लोक क्रमांक 36 आणि ओवी क्रमांक आपण 228 क्रमांकाची यापासून प्रारंभ करत आहोत। निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वेतान् ततायिनः। अर्जुन जो आहे तो अर्जुन आता पूर्णपणे विषादामध्ये डुबलेला आहे। कशामध्ये? विषादामध्ये डुबलेला आहे। अर्जुनाच्या अंतकरणामध्ये आपल्या स्वजनाविषयी भयंकर विषाद निर्माण झालेला आहे, मोह निर्माण झालेला आहे आणि त्या मोहामुळे हा जो अर्जुन आहे तो अर्जुन एक प्रकारे आंधळा झाला आहे। अरे काही वेळेपूर्वी त्याच अर्जुनाला हे सगळे आपल्या समोर येणारे आपले सगळे शत्रू वाटत होते, परंतु आता मात्र सगळेचे सगळे स्वजन वाटत आहे, सगे वाटत आहे, सोयरे वाटत आहे। आतापर्यंत सगळे शत्रू वाटणारे स्वजन वाटत आहे, सगे वाटत आहे, सखे वाटत आहे। तर या ठिकाणी सुद्धा भगवंताला वेगवेगळ्या प्रकारे तो विनवण्याचा प्रयत्न करत आहे, भगवंताला वेगवेगळ्या प्रकारे तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्यामध्ये देवाला सांगत आहे की हे जनार्दना, की हे जे काही धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र, हे जे काही सगळे धृतराष्ट्राचे पुत्र आहे, या धृतराष्ट्राच्या पुत्रांना, या संबंधियांना मारून, निहत्य म्हणजे मारून, नह कहा प्रीती स्यात जनार्दन, म्हणजे स्यात आम्हाला कोणती प्रसन्नता होणार आहे जनार्दन देवा? अरे यांना मारून आम्हाला कोणतं सुख मिळणार आहे, कोणतं समाधान मिळणार आहे? आणि आततायीने हत्वा, या आतताई जे काही दुर्योधनाधिक आहे यांना मारून आम्हाला पापच लागेल, अशा पद्धतीने अर्जुन संबोधत आहे। अर्जुन भगवंताला म्हणत आहे, काय म्हणत आहे? की यांना मारून आम्हाला काय सुख मिळणार आहे, काय समाधान मिळणार आहे? अरे उलट यांना मारल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे? पापच मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण चिंतन करत असताना एक आपल्या लक्षात येते, निहत्य धार्तराष्ट्राः का प्रीतिः स्यात् जनार्दन तर पापमेवाश्रयेदस्मान् हत्वेताना ततायिनः, म्हणजे आततायिनः, की निहत्य धार्तराष्ट्रानं, अरे या ठिकाणी जे काही लढण्यासाठी आलेले आहे ते सगळे धार्तराष्ट्राचे पुत्र, म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र, सगळे धार्तराष्ट्र किंवा धृतराष्ट्राच्या संबंधी सगळे हे जे काही लढण्यासाठी आले आहे, हे एक प्रकारे हे सगळे धृतराष्ट्राचे सहयोगी आहे, पुत्र आहे आणि सहयोगी आहे हे सगळे। आणि हे आम्हाला काय करण्यासाठी आलेले आहे? मारण्यासाठी आले आहे। अरे आम्हाला मारण्यासाठी आले म्हणजे अर्जुन सुद्धा लढण्यासाठी झालेला आहे। अरे जसा अर्जुनाच्या अंतकरणामध्ये मोह निर्माण झाला, तसा एकाही कौरवाच्या अंतकरणामध्ये मोह निर्माण झाला नाही। जसं अर्जुनाला हे सगळे आपले स्वकीय वाटू लागले, स्वकीय म्हणजे
आपले नातेवाईक, आपले भाऊबंद, आपले भाऊ, तसं एकाही कौरवाला वाटू लागलं नाही. हे फक्त अर्जुनाच्याच मनामध्ये हे सगळं निर्माण झालेलं आहे. ही सात्विकता जी आहे ती अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. अरे कधी कधी काही गोष्टी चांगल्या पण होत असतात, काही गोष्टी चांगल्या होत असतात. एखादी गोष्ट घडण्यासाठी एखादी गोष्ट चांगली होत असते. अरे एक राजा होता आणि तो जो राजा आहे तो राजाने आपला राजपुत्र जो आहे, नवीनच राजपुत्र, त्याला आपली जी गादी आहे ती गादीचा उत्तराधिकारी केला आणि त्याला राजा केलं. आणि राजा केला. प्रधानजी जो होता, नवीन राजा झाल्यानंतर प्रधानजीला सांगितलं की आता यांना सांभाळण्याचं उत्तरदायित्व सगळं तुमच्यावर आहे, नवीन राजाला. तर प्रधानजी वृद्ध होता, अनुभवी होता. तर त्यावेळेस असं म्हणतात की प्रधानजी आणि हे जो काही राजा आहे तो जंगलामध्ये जात असताना राजाचं जो काही बोट आहे ते बोट कापल्या गेलं. काहीतरी शिकार करत असताना त्याला विजा झाली आणि विजा झाल्यानंतर आता साहजिक आहे, विजा झाल्यानंतर माणसाला तळमळ होते, दुःख होते, कष्ट होतात. तसे त्या राजाला सुद्धा तळमळ, दुःख, कष्ट होऊ लागलं आणि अशा पद्धतीने त्यावेळेस जो प्रधानजी होता त्या प्रधानजीला तो सांगू लागला की अशा पद्धतीने माझं बोट कापलं गेलं आहे, हे झालं आहे. प्रधानजी म्हणाला, राजेसाहेब जे होतं ते चांगलं होतं. काय होतं? जे होतं ते चांगलंच होतं, जे होतं ते देवाच्या मर्जीनं होतं. आता प्रधानजीनं असं वाक्य उच्चारल्यानंतर राजाला राग आला, एवढं त्यांना अनुभव नव्हता आणि सांगितलं की अरे माझ्याविषयी आस्था बाळगायची, माझ्याविषयी सहानुभूती बाळगायची. अरे कोणाला चोपकारला तर बरं वाटतं, कोणाला दुःख झालं, कोणाला ताप आली तर त्याला भाऊ काय बरं आहे का, तब्येत चांगली आहे का, कसं आहे, काय आहे असं म्हणलं तर बरं वाटतं. आणि कशाची ताप आली तुले असं जर म्हणलं तर माणसाला काय ते चीड येते. तो राजा होता शेवटी. त्या राजाने काय केलं, त्या प्रधानजीला कारागृहामध्ये टाकलं आणि एक दिवस पुन्हा शिकार करण्यासाठी हा राजा जंगलामध्ये गेला. त्या आदिवासी लोकांनी त्यांना पकडलं, त्यांना द्यायचा होता देवीला बळी. पकडला आणि देवी समोर नेलं. देवी समोर नेल्यानंतर त्यांना बळी द्यायचा होता, परंतु बळी देण्यासाठी अंगावर कुठे खाना खुना कापेल कुपेल काही लागत नाही. अरे आता आपल्याकडे फार कमी झाली बळी देण्याची पद्धत. नाही तर पूर्वी बोकड्याचे बळी द्यायचे, पण बोकड्याचे बळी जर द्यायचा असेल, हेल्याचे बळी द्यायचे, म्हसोबाला, याला त्याला, आहे का नाही, देवीला. तर पहिले पायाचे त्याला कुठे इजा झालेली आहे का, कुठं लागलेला आहे, कुठं त्याचा हात कापलेला आहे का, पाय कापलेला आहे, कुठं काही त्याला विजा झाली असेल तर त्याचा बळी चालत नव्हता. आणि याला बोटाला लागलेलं होतं. ह्या असं लक्षात आल्यावर त्या आदिवासींनी त्यांनी लक्षात आलं आणि मग त्यांनी त्या राजाला सोडून दिलं. म्हणजे याचा बळी चालत नाही. आणि याचा बळी चालत नाही हे ज्यावेळेस त्या राजाला समजलं तर प्रधानजीचे शब्द ज्याला आठवले, जे होतं ते देवाच्या मर्जीनं होतं, जे होतं ते चांगलं होतं. त्याला असं वाटलं की जर समजा कदाचित माझ्या बोटाला लागलं नसतं तर आज 100% माझा बळी होता. काय होता? माझा बळी होतो, मी मारल्या गेलो असतो, या आदिवासीने मला मारून टाकलं असतं, मला देवीचे बळी दिला असता, असं कोणाला वाटलं? राजाला. आणि मग त्याने प्रधानजीचे शब्द आठवल्यानंतर प्रधानजीला कारागृहातून सोडलं आणि प्रधानजीचे धन्यवाद मानले. तुमच्यामुळे मी वाचलो, तुम्ही म्हणता की जे होतं ते देवाच्या कृपेने, मला आज मान्य आहे. पण प्रधानजी म्हणाले, खरंच जे होतं ते देवाच्या कृपेने होतं. मग ती म्हणे, आता कसं काय देवाच्या कृपेने? अरे म्हणे, जर कदाचित त्यावेळेस मी तुझ्यासोबत असतो तर माझ्या अंगाला कुठंच खाना खुना नाही, माझा बोट कुठं कापलेलं नाही, माझा हात कुठं कापलेला नाही, तर कदाचित तुला सोडलं असतं, पण मला यांनी माझा बळी दिला असता. तर सांगायचं तात्पर्य जे होतं ते चांगलं होतं. अर्जुनाच्या ठिकाणी जो काही स्वजनाचा विषयी मोह निर्माण झाला, हा चांगला झाला का वाईट झाला? अरे चांगलाच झाला. त्याच्यामुळे गीतेसारखा हा महान ग्रंथ आपल्याला भेटला. काय भेटला? गीतेसारखा. अरे अर्जुन तर समोर आहे, पण अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना गीता मिळाली आणि गीतेच्या निमित्तानं तुम्हाला ज्ञानेश्वरी प्राप्त झाली.
तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी सांगत आहे की हे जे काही अर्जुनाच्या ठिकाणी मोह निर्माण झाला आहे, परंतु दुर्योधना अधिक यांना तर काही नाही. यांच्या मनामध्ये काय निर्माण झालेला आहे, एक प्रकारचा त्यांच्या मनामध्ये केवळ लोभ निर्माण झालेला आहे. आणि कशाचा, तर राज्याचा लोभ निर्माण झालेला आहे. आता या ठिकाणी आणखीन एक शब्द उच्चारलेला आहे की अर्जुन तर म्हणून गेला की यांना जर मी मारलं तर मला तर काही पुण्यलाभ होईल असं तर वाटत नाही. उलट यांना मारल्यानंतर मला काय होईल, तर पापच लागेल. या आतताईंना मारल्यानंतर मला काय लाभेल, पाप लागेल. आता आतताई शब्दाचा अर्थ काय? आता आतताई कोणाला म्हणतात हे तुम्ही लक्षपूर्वक ध्यान ठेवा की आतताई 6 प्रकारचे असतात. किती? त्यातले 6 प्रकार तुम्ही ध्यानात ठेवा. एक म्हणजे आग लावणारा. अरे काही लोक असतात काय करतात, आग लावून देतात. 2 प्रकारच्या आग लावल्या जाती. एक आग कशी लावतात, अरे एक आग माचीसने लावून दिल्या जातं, दुसऱ्याचं घर पेटून द्यायचं आहे का नाही. दुसऱ्याला जळताना पाहून माणसाला आनंद वाटणं ही एक आतताई पण आहे. आणि दुसरी आग कशाला लावतात, अरे हा आग लावणारा आहे म्हणतात, भांडणं लावून देणारा आहे का नाही. काय दुसरा एक प्रकार आहे आग लावायचा, भांडणं लावून देणारा. याचं त्याच्याजवळ सांगायचं आणि त्याचं याच्याजवळ सांगायचं आणि दोघांच्या कुस्त्या, आणि मग याला समाधान, याला सुख मिळतं. अरे बरं भांडणं झाले, अरे काही आपल्या आश्रमात बी असू शकतात, आलं लक्षात. अरे काही आश्रमातही असू शकतात आग लावणारे, आणि काही बायामध्ये जास्त प्रकार आहे. बिचाऱ्याला काही काम नसतं घरी, ऐका, घरी काही काम नसतं. अरे म्हणतात रिकामा माइंड, एम्प्टी माइंड काय सैतानाचा निवासस्थान आहे. जो माणूस रिकामा असतो ना त्याच्या दिमाखात काय येत असतं, सैतान घुसत असतं. आणि त्याला चांगलं तर काम करू देत नाही, पण काय चांगले काम तर होऊ देत नाही, परंतु वाईट काम मात्र त्याच्याकडून करून घेत असतं. काय करून घेत असतं, वाईट कामं करून घेत असतं. अरे जर दिवसभर माणूस बिझी असला, व्यस्त असला, तर त्याच्याकडून वाईट काम होईल का, होणार नाही. त्याला विचार करायला वेळच नाही. पण जो रिकामा आहे तो ह्याच विचार करेल की आज कोणाचं भांडण लावायचं, काय आज कोणाचे भांडण लावायचं. आज रामकिसनचे ना आकाशचे द्या लावून. अरे रामकिसन तुला आकाश असा म्हणला, अरे आकाशकडे सुद्धा जायचं, आकाश तुला रामकिसनने शिवाय दिल्या. आणि मग जे दोघांचे भांडणं, आणि मग याला पाहून त्यात आनंद वाटतो. याला म्हणतात आतताई. बघा याला काय म्हणतात, आतताई. तर हा एक प्रकार झाला. आता आग लावणारा, आग लावून देणारे. अरे एक बाई होती, तिला नवीनच पाटल्या तिने केल्या, आणि नवीनच पाटल्या तिने केला, आणि पाटल्या केल्यानंतर ती जी बाई होती त्या बाईने काय केलं, पाटल्या केला, पण कोणीच विचारायला तयार नाही. मग त्या बाईने काय केलं, कोणीच आपल्याला विचारत नाही म्हणून काय केलं, एका घराला आग लावून दिली. झोपड्याचं घर होते पहिले, आग लावून दिली. पूर्ण अख्खं गाव जमा झालं, अख्खं गाव. ती बाई फक्त आपल्या हातावर इथं टाका पाणी, तिथं टाका, तिथं टाका, तिथं टाका. एवढ्या गडबडीत एका जणाने विचारलं, अगं एका बाईने विचारलं, अगं पाटल्या कवा केल्या. त्यावेळेस ते मला तेच अगोदर विचारलं असतं मी आग लावली असती का, नाही. अगोदर विचारलं असतं कशाला आग लावली असती. सांगायचं तात्पर्य म्हणजे आग लावणारे हे आतताई आहे. काय आग लावणारे, आतताई पहिला प्रकार. दुसरा आग लावणारा, दुसरा विष देणारा. कोण, अरे आग लावणाऱ्यामध्ये आतताई, यामध्ये दुर्योधनाचा नंबर लागत होता की नाही, होता. लक्षागृहामध्ये पांडवांना जाळण्याचा जो प्रयत्न केला होता या दुर्योधनादीने, हा आग लावण्याचा प्रकार आहे, आग लावून त्यांना मारण्याचा प्रकार आहे. म्हणून दुर्योधन काय होता, आतताई होता. आणि पुढे सांगणारच आहे, जे आतताई असतात त्यांना मारण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही. त्यानंतर आहे विष देणारा. अरे एखाद्याला मारून टाकायचं असेल तर त्याच्या अन्नामध्ये विष कालवणारा हा सुद्धा आतताई आहे. काय आहे, विष कालवणारा सुद्धा आतताई आहे. अरे विष कालवणारा म्हणजे काय, अन्नात विष कालवणारा. दुसरा विष कालवणारा कोणता आहे, मनात विष कालवणारा
आहे की नाही? अरे कोणाचे मन खराब करणं एकमेकाच्या विषयी, याला काय म्हणतात? आतताई. तर विष कालवणारा, इकडं बघा आकाश सेठ, तर विष कालवणारा जो आहे तो सुद्धा आतताई आहे दुसऱ्याला मारण्यासाठी. तर या ठिकाणी दुर्योधनाने भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. काय केलं होतं? अरे विष दिला अन्नामधून आणि दुर्योधना या भीमदादाला गंगेमध्ये फेकून दिलं. फेकून दिल्यानंतर जाको राखे साईया मार सके ना कोई, बालन बाका कर सके जो जग बैरी होय. तरीही सुद्धा भीमदादाला काही झालं नाही. भीमदादा त्यातून वाचले. म्हणून विष देणारा हा दुर्योधन आदी आहे. त्यामुळे ही आतताई लक्षण सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. हा तिसरा आतताई हातात शस्त्र घेऊन मारण्यास सज्ज झालेला. आणि जो हातात शस्त्र घेऊन मारण्यास सज्ज झालेला आहे, अरे हातात शस्त्र घेऊन सज्ज झालेला, ज्याचा दोष नसताना दुसऱ्याला मारणारा, याला काय म्हणतात? आतताईच म्हणतात. जो हातामध्ये शस्त्र घेऊन कारण नसताना मारणारा. त्यानंतर संपत्ती हरण करणारा, दुसऱ्याची संपत्ती हरण करणारा. अरे याच्यामध्ये चोरीचा प्रकार सुद्धा येतो. दुसऱ्याचे पैसे चोरणं हे सुद्धा आतताईचं लक्षण आहे. लक्षात? अरे दुसऱ्याचे जर 100 रुपये तुम्ही चोरले म्हणजे दुसऱ्याची संपत्ती चोरली का नाही? शेवटी 100 असो का 50 असो का 1000 असो का 10,000 असो का लाख असो का कोटी असो, अरे दुसऱ्याची संपत्ती हडप करणं हे सुद्धा आतताईचा प्रकार आहे. म्हणून दुसऱ्याची संपत्ती कधी कोणा घेऊ नाही. त्यानंतर जमीन बळकावणारा. अरे दुर्योधनामध्ये हे सुद्धा लक्षण बसतात की नाही? दुर्योधन हातात शस्त्र घेऊन लढण्यासाठी हजर झाले हे सुद्धा. त्यानंतर दुर्योधनाने कोणाची संपत्तीचं हरण केलं होतं? पांडवाचा हक्क असताना सुद्धा त्यांना त्यांची संपत्ती मिळू दिली नाही. त्यांचं संपत्ती काय खेळलं होतं दुर्योधन यांनी? दूत. आणि दूतामध्ये संपूर्ण जी संपत्ती आहे ती हरून घेण्याचा प्रयत्न दुर्योधनादीने केला. त्यामुळे आतताई लक्षण हे सुद्धा दुर्योधनाच्या ठिकाणी आढळतं. त्यानंतर जमीन बळकावणारा. अरे राज्य तर बळकावलं होतं ना दुर्योधनाने पांडवाचं. त्यानंतर स्त्रीचे हरण करणारा. आणि स्त्रीचं हरण करणं, एखाद्याची पत्नीचं हरण करणारा, एखाद्याच्या मुलीचं हरण करणारा, हा सुद्धा आतताईपणा आहे. अरे याने सुद्धा कोणाचं हरण केलं होतं? द्रौपदीचं. अरे द्रौपदीचं म्हणजे वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अशा पद्धतीने 6 प्रकारचे लक्षण यांच्यामध्ये आढळतात. कशामध्ये? यांच्यामध्ये. अरे भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न केला होता. आणि दृष्टी गोष्ट म्हणजे या दुर्योधनाच्या प्रेरणेनेच जयद्रथाने सुद्धा द्रौपदीचं हरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हे सगळे लक्ष या ठिकाणी या दुर्योधनामध्ये दिसतात. म्हणून अशा आतताईला मारल्यानंतर कोणताही दोष लागत नाही. लक्षात? मग आलं की तुम्हाला 6 प्रकारचे दोष सांगितले. दुसऱ्याचे पैसे चोरणारा डबल, भांडणं आग लावणारा डबल, संपत्ती बळकवणारा, पुन्हा स्त्रीचं हरण करणारा, विष कालवणारा. म्हणून यांना फटके दिले तर काही फरक पडत, पाप लागत नाही. तर म्हणून अशा लोकांना मारलं तर पाप लागत नाही. परंतु तरीही सुद्धा अर्जुन म्हणत आहे की या आतताई लोकांना मारून आपल्याला एक प्रकारचं पापच लागल. आता यांना आतताई जे आहे हे दुर्योधन हे सगळं आतताई हेच तर समजतात. परंतु या ठिकाणी त्यांच्या प्रती असणारा जो मोह आहे तो मोहच त्यांना काय करत आहे तर युद्धापासून परावृत्त करत आहे, युद्ध करू देत नाही. आता त्याच्यावर माऊली फार सुंदर सांगतात. जरी वधू करी गोत्रजाचा, काय? जरी वधू करी गोत्रजाचा तरी वसोटा होणी दोषाचा, मज जोडलासी तू हातीचा दूर होसी. आता बघा, आता ज्ञानोबरायाने किती सुंदर ओवी लिहिली आहे जी अर्जुनाच्या मनात होतं. अर्जुनाच्या मनामध्ये काय होतं? अरे अर्जुन एक प्रकारे असं सांगत आहे, काय सांगत आहे
की जरी वधू करून गोत्रजाचा, गोत्रज म्हणजे हे सगळे सोयरे, तरी वसोटा होणे दोषाचा, एक प्रकारे काय होईल, मला दोष प्राप्त होईल, या गोत्रजांना मारल्यामुळं दोष प्राप्त. आणि शेवटी असं म्हणतात की मग जोडलासी तू हातीचा दूर होसी. अरे आम्हाला जो काही तू प्राप्त झालेला आहे, तू म्हणजे कोण, भगवंत, तू म्हणजे कोण, देव. अरे तू जो आम्हाला प्राप्त झालेला आहे, तू आमच्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही, तू आमच्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. अरे या ठिकाणी बघा, अर्जुन हा वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची इच्छा एवढीच आहे काय, की भगवंताने म्हणावं की तुझं बरोबर आहे, आता युद्ध करायचं नाही, विषय संपला. अर्जुनाला अपेक्षा ही आहे. परंतु देव मात्र काही बोलत नाही, म्हणून अर्जुनच वेगळ्या पद्धतीने युक्तिवाद करून, आता तर युक्तिवाद करताना त्याने असे सांगितलं की देवा, जर मी कदाचित यांना मारलं तर आम्हाला पाप लागेल, आणि पाप लागल्यानंतर तू आमच्यापासून दूर जासोल. त्यानंतर पुन्हा म्हणतात की कुळहरणी पातके, ती अंगी जडती अशिके, तै वेळी तू कवनके देखावसी. अरे की जर असं आम्ही केलं, कुळाचा नाश केला, तर सर्व पातके लागतील. काय लागतील, सर्व पापे लागतील, सर्व पातके लागतील. आणि सर्व पातकेला अशा प्रसंगी तुला कोणी आणि कोठे शोधावे. जर पातक लागलं, पाप लागल, अरे ज्याच्या ठिकाणी पाप असतं त्याला ना भजन आवडत, ना प्रवचन आवडत, ना कीर्तन आवडत, ना प्रवचन आवडत, ना त्याला मंदिरात जायला आवडतं, ना त्याला हरिपाठ म्हणायला आवडतो, ना त्याला आरती करायला आवडते. मग ते अशा वेळेस त्यांना जर म्हणलं की बाबा हरिपाठात जाय, तर तो म्हणतो की महाराज एखादं काम आहे का, संडास घासायचं असलं तरी चालेल, आहे का नाही. पण हरिपाठाच्या टायमावर काम शोधणारी गँग, हे एक प्रकारे काय आहे, अरे हे एक लक्षण कशाचे आहे, पापाचेच लक्षण आहे. महाराज एखादं काम असेल, संडास गिंडास घासायचं द्या, मग आम्ही घासायला तयार आहे. तर सांगायचं तात्पर्य देवाचं नाव आवडत नाही, देव आवडत नाही, तर हे सुद्धा एक प्रकारे कशाचं लक्षण आहे, पापाचं लक्षण आहे. देवाचं नाव आवडत नाही, देव आवडत नाही, हे पापाचं लक्षण आहे. आता माऊलीने उदाहरण फार सुंदर दिलं बघा. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखुनी प्रबळू, मग क्षणभर कोकिळू स्थिर नव्हे. आता हे सगळं देवाच्या संबंधानच बोलत आहेत माऊली. तर सांगतात उद्यानामध्ये, जसं उद्यान म्हणजे बगीचा, बाग, जसं त्यामध्ये आग लागल्यानंतर कोकिळ त्या ठिकाणी, पशुपक्षी तिथे राहतात का, अरे आग लागल्यानंतर सगळे पशु पक्षी तिथून उडून जातात. तसं कोकिळ त्या ठिकाणी क्षणभर देखील राहू शकत नाही. तसं अरे आमच्या अंतःकरणामध्ये जर ह्या पापाचा संचार झाला, पाप जर निर्माण झालं, तर जसं कोकिळ स्थिर राहू शकत नाही, तसं देवा, अरे तसं या ठिकाणी आमच्या ठिकाणी काय होईल, पापाचं निर्मिती झाल्यानंतर तू आमच्याजवळ एक क्षण सुद्धा राहू शकणार नाही. पुन्हा उदाहरण देतात का, सकर्दम सोरवरू अवलोकनी चकोर, न सेविता अवेर करुणी निघे. अरे का सकर्दम सरोवर, जसा चिखलाने युक्त सरोवर आहे. कशाने, सरोवरातील पाणी आटलं. अरे सरोवरातील पाणी आटलं, आणि पाणी आटल्यानंतर ज्याप्रमाणे चाकोर तिथं त्या पाण्याचं सेवन न करता तो सरोवराचा त्याग करून निघून, अरे खराब पाणी पितो का चाकोर, चाकोर कोणतं पाणी पित असतो, शुद्ध पाणी. म्हणून नंतर चाकोर जो आहे तो वरचं जे पाणी आहे ते वरच्या वर पितो, जमिनीला स्पर्श होऊ देत नाही, तसंच वर तो प्राशन करत असतो. तर जसं चाकोर जसं आहे, त्या सरोवरातील पाणी आटल्यानंतर तेथील जे पाण्याचं आहे ते चिखल झाल्यानंतर त्या पाण्याचं जसं तो सेवन करत नाही, तो तिथून निघून जातो ना. त्या पद्धतीने देवा, आमच्या ठिकाणी पाप निर्माण झाल्यानंतर, पापाचा चिखल निर्माण झाल्यानंतर तू आमच्याजवळ स्थिर राहणार नाही. जसं चाकोर त्या सरोवरातून निघून जातो, त्या पद्धतीने तू सुद्धा आमच्यापासून दूर होतो. तेच पुढे माऊलीने सांगितलं आहे. तया परी तू देवा, मज झकवणी ऐसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. अरे आमच्या ठिकाणचं पुण्य संपल्यानंतर, त्याप्रमाणे माझ्या हृदयातील प्रेमाचा ओलावा नाहीसा झाल्यानंतर, पुण्याचा ओलावा नाहीसा झाल्यानंतर,
काय होईल तर तू आपल्या मायेने मला फसवशील आणि तू माझ्याकडे येणार सुद्धा नाहीस. अरे ज्या ठिकाणी पापाचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी भगवंत येत नाही. अरे ज्या ठिकाणी पुण्य आहे त्या ठिकाणी भगवंत येत असतो. म्हणून लक्षात ठेवा, अरे पापाचं वास्तव्य कुठे असतं? सांगितलं ना, 6 लक्षण. जे चोरी करतात, जे दुसऱ्याला आग लावून देतात, हा लक्षात. त्यानंतर पटपट सांगा. विष देतात, पुन्हा धन चोरतात, कोणाची संपत्ती हरण करतात, जमीन हरण करतात आणि स्त्रीचं हरण करतात. अशाच्या ठिकाणी पापाचं वसतिस्थान असतं, अशाच्या ठिकाणी पाप असतं. म्हणून अरे हे तर झाले पाप करणारे, हे आतताई. परंतु अर्जुन जो बोलत आहे ती पापाची गोष्ट कोणती करत आहे? अर्जुन म्हणत आहे जे कुळघातकी आहे, जे कुळाला मारणारे आहे. कोणते? कुळाला मारणारे. ते कुळाला मारणारे जे आहे ते सगळे पातक मला लागतील कुळघात केल्यानंतर. आणि हे जे काही लागलेलं पातक आहे, हे पातक याच्यापासून मी मुक्त होणार नाही. यापासून तू देवा आमच्यापासून काय होसूल? दूर जासूल. जसं मग उदाहरणं सांगितले. उदाहरणं कोणकोणती सांगितले? जसं आग लागल्यानंतर बगीच्यामध्ये कोकिळ जसं स्थिर राहू शकत नाही. दुसरी गोष्ट, ज्या सरोवरामध्ये चिखल, ज्या सरोवरामधील पाणी नाटलं आणि चिखल राहिला आहे त्या ठिकाणी जसं काय चाकोर जसा स्थिर राहू शकत नाही, त्या पद्धतीने पाप झाल्यानंतर पापाचा चिखल आम्हाला लागल्यानंतर त्या पद्धतीने तू आमच्या जवळ राहणार नाही. अशा पद्धतीने या ओवीवर आपण चिंतन केलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान. ओम नमः.